नमस्कार, मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा शुक्रवारी म्हणजे 27 सप्टेंबरला निकाल लागला। या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या युवा सेनेने जोरदार मुसंडी मारली। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी 24 सप्टेंबर रोजी मतदान पार पडलं होतं। या निवडणुकीत युवा सेना आणि भाजप पुरस्कृत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली होती। या सिनेट निवडणुकीवरून चांगलंच राजकारणही तापलं होतं। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या युवा सेनेचा 10 पैकी 10 जागांवर विजय झालाय आणि त्यामुळे भाजप पुरस्कृत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला मोठा धक्का बसलाय। गेल्या निवडणुकीतही युवा सेनेचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं आणि या निवडणुकीतही युवा सेनेनं सिनेटवरील आपलं वर्चस्व कायम ठेवल्याचं स्पष्ट झालंय। दरम्यान युवा सेनेने सिनेट निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत सर्वांचे आभार व्यक्त केलेत। त्यासोबतच इथूनच निवडणुकींच्या विजयाचा सिलसिला सुरू होतो असा सूचक इशारा आदित्य ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे, फडणवीस आणि अजितदादांना दिला आहे। 10 पैकी 10 पुन्हा एकदा ज्यांनी आम्हाला मतदान केलं त्या सर्वांचे आणि शिवसेना, ठाकरे गट, युवा सेना सहकाऱ्यांचे तुमच्या विश्वासासाठी, पाठिंब्याबद्दल, प्रयत्नांसाठी आणि आशीर्वादाबद्दल मनपूर्वक आभार। मुंबई विद्यापीठ पदवीधर सिनेट निवडणुकीत आम्ही आमची कामगिरीची केवळ पुनरावृत्ती केली नाही तर ती सुधारली देखील आहे आणि 100% स्ट्राईक रेट। इथूनच निवडणुकीच्या विजयाचा सिलसिला सुरू होतो असं आदित्य ठाकरेंनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीचा निकाल काल 27 सप्टेंबर रोजी उशिरा जाहीर झाला। यातून पुन्हा एकदा विद्यापीठावर आपलाच दबदबा असल्याचं युवा सेनेनं दाखवून दिलंय। ठाकरेंची युवा सेना पहिल्या निकालापासूनच आघाडीवर होती। 10व्या जागेचा निकाल रात्री 11:30 वाजता हाती लागला। युवा सेनेनं 10 पैकी 9 जागा जिंकल्यानंतर 10वी जागा आपल्या वाट्याला येणार याबाबत विरोधकांना आशा होती, पण पदवीधर मतदारांनी युवा सेनेच्या बाजूनच 10व्या जागेचाही कौल दिला। युवा सेनेचे किसन सावंत हे विजयी झाले आणि ही 10वी जागा जिंकल्यानं युवा सेनेने 2018च्या मुंबई सिनेट निवडणुकीची पुनरावृत्ती केली आणि तेव्हा देखील आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात 10 पैकी 10 जागा युवा सेनेनं जिंकल्या होत्या। आता 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीत सुद्धा युवा सेनेनं बाजी मारली आहे। मयूर पांचाळ यांना 5350 मते, स्नेहा गवळी यांना 5914 मते, शीतल सेठ देवरुखकर यांना 5489 मते, धनराज कहाचडे यांना 5247 मते, शशिकांत झोरे यांना 5170 मते, प्रदीप सावंत यांना 1338 पेक्षा जास्त मते, त्यानंतर मिलिंद साटम, परम यादव, किसन सावंत आणि अल्पेश भोईर हे युवा सेनेचे जे काही उमेदवार होते ते 10च्या 10 उमेदवार जिंकून आले आणि आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली आणि त्यामुळे आता हा विजयाचा आत्मविश्वास घेऊन ठाकरेंच्या शिवसेनेचे शिलेदार विधानसभेच्या मैदानामध्ये उतरणार आहेत। ही एक सकारात्मक शक्ती आता त्यांच्या सोबत असणार आहे। 100% स्ट्राईक रेट घेऊन शिंदे, फडणवीस आणि अजितदादांना ठाकरेंची सेना कशा प्रकारे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत धूळ चारते आणि या विजयाचा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीवर काय परिणाम होतो हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि महाराष्ट्राच्या जनतेचा कुणाला पाठिंबा असेल, ठाकरेंच्या आघाडीला की फडणवीसांच्या युतीला, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।